देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात देखील आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगी रंगाच्या फुलांची सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यांच्या वतीने करण्यात आली आहे। तर संपूर्ण विठ्ठल मंदिराला तिरंग्या रंगाची विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जगदीश डांगे यांनी। आज भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात तिरंग्याचा उत्सव चालू असताना पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की विठ्ठलाच्या मंदिरातील गाभारा, विठ्ठलाची मूर्ती, स्वयंभू मूर्ती याच्यावरती तिरंग्याची सजावट करण्यात आलेली आहे। विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांनी 3 रंगांच्या फुलांचा वापर करून, पाना फुलांचा वापर करून ही सजावट केलेली आहे। आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडनं त्यांचा काय भाव आहे या भक्तिभाव। ही तिरंग्याची सजावट आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण केलेली आहे आणि गेले 5 ते 6 वर्ष झालं आपण ही सजावट करत आहे। झेंडू, शेवंती आणि कामिनी अशा फुलांची जवळजवळ 2 टन फुलाचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे। आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठलापाशी काय मागणं मागितलं? मागणं काय आपला महाराष्ट्र सुखी व्हावं। अजून आता हे महाराष्ट्रामध्ये एवढं वातावरण पेटलंय काय हे निवळून जावं हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना केलेली। आपण पाहू शकतो की विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांनी विठ्ठल चरणी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा अशी इच्छा व्यक्त केलेली आहे। न्यूज 9 पंढरपूर जगदीश डांगे।